बोला जवळ घ्या थोडं. मयूरगिरीच्या यवतमाळवरून आलो. यस. बियानिको आणि ईचा रिझल्ट सांगतो. ओके. खर्रा खाणारे, दारू पिणारे आणि जे लेडीज नसाचा वगैरे. खर्रा खर्रा कळते तुम्हाला? खर्रा म्हणजे मावा. आपल्याकडे थोडं मावा माईक असतो. माईक जर माईक जवळ होतं. येस बोला. खर्रा, दारू आणि जे नस वगैरे जे नशा करते ना बाया वगैरे, त्यांना पण दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून सोडून दिलं. दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून सोडून दिलेला. तुम्ही तिथे त्यांना स्प्रे दिला होता. स्प्रे दिला आणि एंटॉक्स ती पण दिला होता. करण्यासाठी. ओके ओके. असे काय महिला पण खातात काय तुमच्या भागात? कुठला एरिया म्हणलं? यवतमाळ. यवतमाळ एरियामध्ये गुटखा वगैरे महिला असं कॉमनमध्येच खातात. कर्नाटकात पण असं काही एरिया तिथे तंबाखू वगैरे महिला बिंदास खातात. तर असं पण आहे. आपल्या भागामध्ये महिला खात नसतील का त्या एरियामध्ये निवांत खातात. 5-6 दिवसा पहिलेच म्हणजे एका कंडिशनमध्ये ॲडमिट करण्यात. त्यांची परिस्थिती नसल्यामुळे येऊ शकले नाही. पण केलं तयार त्यांना. आता 6वा दिवस सकाळी म्हणजे दिवसभर दारू पिऊन ते रोडवरच राहते. आता 6वा दिवस त्यांचा कोणाला पिवच स्प्रे मारला त्याचे. व्हेरी गुड. दिवसभर पिऊन असायचे, आता स्प्रे मारल्यापासून बंद आहे. 8 दिवसापासून जेवण पण नाही केलं होतं. दररोज जेवण करतात. जेवण वगैरे 8 दिवसापासून जेवण केलं होतं, आता जेवण पण करतायत. सर्व व्हेरी गुड. जोरदार टाळ्या. याच्या आधी ट्रेनिंगला आता काय? ओके ओके थँक्यू. 4 महिन्यापासून त्यांना ते पण दारू. तुमचं वय किती आहे? 20 वर्षाचा मुलगा लोकांचे व्यसन सोडवतोय, ह्याच्यापेक्षा मोठी अचिव्हमेंट संस्कृती अधिकारी आपण